नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। पार्वती वहिनीनी या घरासाठी जे केलं तुलाही ते करावं लागेल। मला खात्री आहे सुलेखा की एक ना एक दिवस आदिला तुझ्या प्रेमाची किंमत नक्कीच कळेल। ते जर आठवायचं असेल शक्य आहे का ते? गोदा आणि प्रथमेश मध्ये नक्कीच काहीतरी नातं असणार किंवा प्रथमेश म्हणजे गोदा आहे। शुभ्रा काय झालं? प्रिया अगं 7 मिस्ड कॉल्स। प्रिया ग कुठे होतीस तुम्ही? किती शोधतेय तुला, तुझा फोनही बंद होता। अगं हो मी कामात होते। काय झालं? काही सिरियस आहे का? प्रिया प्रिया ग प्रथमेश काय झालं प्रथमेशला? तसं काही झालं नाहीये ग। आता कसं सांगू तुला? अगं तू सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? शुभ्रा शुभ्रा एक मिनिट, तू इथे ये बस शांतपणे बस। हा आता सांग मला काय झालंय? प्रिया प्रिया प्रथमेशच प्रथमेश आला होता का इथे? हो नाही म्हणजे अगं शुभ्रा तुला भास झालाय? नाही तो भास नव्हता। मी मी प्रत्यक्ष पाहिलंय ते सगळं। काय? प्रिया तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो शुभ्रा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मला सांग काय झालंय? प्रिया प्रथमेशच गोदा आहे। अरे प्रथमेश प्रथमेश बोलतीस खुश दिसते सॉरी। मग काय विचारू नका, अगदी येताना नुसत्या उड्या मारत होता। तुम्ही कधी आलात? हे आताच तुझ्या आधी थोडा वेळ। मी चहा टाकते। घरी कसे आहेत? कसं काय? बरे आहेत ना? आई विचारत होते तुम्हाला। तिलाच बिचारीला काळजी आहे माझी। बाकी काही असो, प्रथमेश आज खूप खुश होता। का ग? का? माहित नाही का? तेच कळत नाहीये मला, पण शुभ्राला भेटला आणि एकदम आनंदात होता तो आज। येताना इतका खुश होता ना, प्रथमेशला मी इतकं खुश याआधी कधीच पाहिलं नव्हतं। काय जादू केली आहे त्या शुभ्रानं प्रथमेशवर काही कळत नाही। मी चहा टाकते। प्रथमेश तुझा अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये ना प्रिया? अगं हे इतकं विचित्र आहे। मनाला पटतंय पण मेंदू स्वीकारायला तयार नाहीये। दिवसेंदिवस हे खूपच गूढ होत चाललंय ग। आता मलाच भीती वाटायला लागली आहे की भूतकाळातल्या या भासांमध्ये मी माझं वर्तमानातलं अस्तित्वच विसरून बसते की काय। शुभ्रा आतापर्यंत हे सगळे भास फक्त तुला होत होते। शास्त्री घराण्याचा भूतकाळ या घरातल्या फक्त तुझ्या वर्तमानाशी जोडला गेला होता। पण आता या सगळ्यात प्रथमेशचं नाव आल्यावर हे संदर्भ वेगळे आहेत हे नक्की। प्रिया अगं विचार केला तर हे सगळे संदर्भ जुळतात।
म्हणजे प्रथमेशनं जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचा आनंदी होणं, त्यानं मला पार्वती अशी हाक मारणं, मला होणारे भास आणि प्रथमेशनं काढलेली चित्र. प्रिया, अगं प्रथमेशनं काढलेली चित्र म्हणजेच मला होणाऱ्या भासांमधली दृश्य आहेत. कदाचित त्याला आपल्याला हेच सगळं सांगायचं असेल, पण बिचाराला बोलताच येत नाही ग. म्हणूनच तो चित्रांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं सांगायचा प्रयत्न करतोय. शुभ्रा, हे सगळं माझ्यासाठी खूप अनाकलनीय आहे. आय एम सॉरी, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवते, पण अगं माझ्यासाठी सुद्धा हे एक न सुटलेलं कोडच आहे. भूतकाळाशी जुळणारे संदर्भ माझंही मन स्वीकारायला तयार नव्हतं. पण जेव्हा माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तेव्हा माझी खात्री पटली की 70 वर्षांपूर्वी शास्त्री कुटुंबात जे काही घडलं त्याच्याशी प्रथमेशचा नक्कीच संबंध आहे. प्रथमेशच गोदा आहे. प्रिया, काय पाहिलंस तू? प्रथमेश माझ्या खोलीत आला होता, खेळत होता. अचानक माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मी चक्रावलेच. प्रथमेश, गोदा आणि ती मुलगी एका मागोमागे एक उभे होते. त्याने काढलेल्या त्या मूर्तीच्या चित्राकडे बोट दाखवत. मुलगी? कोण होती ती मुलगी? मी नाही ओळखत तिला. प्रथमेशच्याच वयाची होती. मी पाहिलंय तिला एकदा स्वप्नात गोदा बरोबर. जणू ते तिघही मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. प्रिया, कदाचित या सगळ्या अनाकलनीय कोड्यांची उत्तरं त्यांना ठाऊक असावी. मी तुला कॉन्टॅक्ट नंबर्स दिले ना, आता आणखी कशाला भेटायला बोलवलंयस मला? सहज. आय मीन थँक्यू म्हणाला. लिसन शिप्रा, माझा रेफरन्स स्वप्नीलने दिला म्हणून मी तुला मदत केली. ओके, उठसूट तुला भेटायला माझ्याकडे खरंच वेळ नाही आहे. याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी माझ्याकडे करण्यासारख्या आहेत. ओके, आय एम रिअली सॉरी. मी खूप त्रास देते ना तुला, पण पुन्हा असं नाही होणार. ॲक्च्युली तुला इथे बोलवण्यामागे एक कारण आहे. काय? खरं तर ह्या शहरात मी कोणालाच ओळखत नाही. आय मीन आय डोंट हॅव टू मेनी फ्रेंड्स हिअर. आणि स्वप्नीलही त्याच्या कामात बिझी असतो, मग मी एकटी खूप बोर होते. आणि त्या दिवशी तुला भेटल्यानंतर मला अगदी मनापासून तुझ्याशी मैत्री करावीशी वाटली. सो कोण कोण असतं तुझ्या घरी? मम्मी, पप्पा आणि मी. काय करतात ते? मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा आर्किओलॉजिस्ट आहे. खरं MBA करण्याच्या मागचं कारण म्हणजे मला ह्या शहरात राहायला मिळावं. म्हणजे पप्पा सतत त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या गावांमधून फिरत असतात आणि हे स्थलांतरित आयुष्य जगण्याचा मला खूप कंटाळा आलाय. त्यात स्वप्नीलही इथेच असतो म्हणून. तुझे पप्पा आर्किओलॉजिस्ट आहेत? हो. इंटरेस्टिंग. कसले इंटरेस्टिंग. सतत आपल्या वेगवेगळ्या गावांमधनं दगडधोंड्याच्या मागे फिरत राहणं, पुरातन काळातले संदर्भ शोधत. भूतकाळातल्या गोष्टी शोधण्यासाठी आपला वर्तमान काळ असा फुकट घालवायचा हे मला अजिबात पटत नाही. आता परवाच बघ ना, पप्पानी मला एक मेल पाठवली. त्याच्यात एका मूर्तीचं चित्र होतं. आता त्या मूर्तीची हिस्ट्री जॉग्रफी कळेपर्यंत ते स्वस्त बसणार नाही आणि मलाही बसून देणार नाही. इतकं भांडण झालं माहिती आमच्या दोघांचं त्या मूर्तीवरनं. एवढं असं काय आहे त्या मूर्तीमध्ये? वेल, फार काही नाही. एक बाई आहे, अतिशय कुरूप, आणि तिच्या हातात तंबोरा किंवा सितार काहीतरी असं आहे. ही मूर्ती कुठे सापडली तुझ्या पप्पांना? काही कल्पना नाही.
का? तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे का? नाही, आय मीन मी आपलं सहजच विचारते. नॉट कन्सर्न. ये ना दादा. काय मुन्ना हे पुन्हा काय चाललंय काय तुझं? अरे मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. मग त्याच्याकडे दार कशाला लावायला हवाय? तुला माहितीये ना आपल्या घरातल्या भिंतींना सुद्धा कान फुटलेत हल्ली. तू ये. कुसुमात्या, हो, आणि मी आता तुला जे काही सांगणार आहे ते कुसुमात्याला कळू नये असं मला वाटतंय. बरं बोल चल पटकन. मला तुझ्याशी शुभ्राबद्दल बोलायचंय. काय? म्हणजे मी तुला आता हे जे काही सांगणार आहे त्याबद्दल तू काही गैरसमज करून घेऊ नकोस हा. मुन्ना काय झालंय? दादा, शुभ्राची ही जी ट्रीटमेंट सुरू आहे त्याचा तिच्यावर ॲडव्हर्स परिणाम होत नाहीये ना? म्हणजे शुभ्राला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात, तिला वेगवेगळे भास होतात, त्यासाठी तिची ट्रीटमेंट सुरू आहे. पण डॉक्टर सामंतांची ही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने सुरू आहे ना? तुला हा असा प्रश्न का पडला? दादा, म्हणजे मी कसं सांगू तुला? हे बघ, शुभ्राला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. आपल्या कुटुंबाच्या भूतकाळाशी तिचा खूप जवळचा संबंध आहे असे संदर्भही मिळाले. पण चुकून शुभ्राकडून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी संबंध जोडला जात नाहीये ना? म्हणजे यात तिची काही चूक नाहीये. कदाचित त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे तिच्या मेंदूवर अतिरिक्त ताण पडत असेल. म्हणजे बघ ना, तुझ्या आणि महादेव आजोबांच्या चेहऱ्यातलं साम्य किंवा स्वतः शुभ्रा आणि पार्वती आजीच्या चेहऱ्यातलं साम्य, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. मुन्ना, आता तिने कोणाशी संबंध जोडलाय? प्रथमेश. तिच्या म्हणण्याप्रमाणे आपला प्रथमेश 70 वर्षांपूर्वी आपल्या वाड्यावर काम करणारी गोदा नावाची बाई आहे. गोदा? दादा, मी हे सगळं शुभ्राच्या काळजीपोटीच बोलतेय. तिचा आणि प्रथमेशचा काहीतरी संबंध आहे, काहीतरी कनेक्शन आहे असं मलाही वाटत आलंय. तिला होणारे भास प्रथमेश चित्रात उतरवतो असं ती म्हणते. आणि या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत असं मलाही वाटतं. पण त्या काळातल्या व्यक्ती आणि घटनांमध्ये आपल्या घरातल्या माणसांना शुभ्रा नकळतपणे गुंतवत नाहीये ना, अशी भीती वाटते मला. माझ्यावरून खूप बोलल्या त्या बाबांना. शेवटी आईमध्ये पडल्या म्हणून, नाहीतर मिटलंय ना आता भांडण. का स्वतःला त्रास करून घेतेस? अहो, माझ्यामुळे बाबांना किती ऐकून घ्यावं लागलं. या घरात आता माझ्यामुळे वाद व्हायला लागले. अहो, मी खूप चांगलं वागायचा प्रयत्न करते हो कुसुमात्यांची, पण मुळात त्यांना हे मान्यच नाहीये. त्यांना हे आवडलेलंच नाहीये हो की मी या घरात सून म्हणून आली. शुभ्रा, तू या घरात सून म्हणून येणं हे मला आणि माझ्या आई बाबांना पटलंय ना, मग बास. इतर कोणाला विचारायची गरज नाहीये. शुभ्रा, नको ना लक्ष देऊस त्या कुसुमात्याच्या बोलण्याकडे. वायफळ बडबडायची सवयच आहे तिला, माहितीये ना तुला. मी बोलून येतो तिच्याशी. आदिनाथ, तुम्ही असं काहीही करणार नाही. आता झाले तेवढे वाद पुरे. माझ्यामुळे या घरात वाद झालेले मला आवडणार नाही. बरं, पण यावर तू आता जास्त विचार करणार नसशील तर. बरं, ठीक आहे. आणि हो,
तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. शुभ्रा, आता काही नको, आता तू शांतपणे झोप. अहो खूप महत्वाचं आहे खरं. शुभ्रा, सांगितलं ना, तू आता शांतपणे झोप. आपण उद्या सकाळी बोल. आदिनाथ, अहो प्रथमेश बद्दल सांगायचं. शुभ्रा, हे बघ, मला कल्पना आहे तुझ्या डोक्यावर खूप ताण येतोय. शुभ्रा, आपण सकाळी बोलू ना. नाही हो पण शुभ्रा, तुला आता आरामाची गरज आहे. आपण उद्या सकाळी बोलू. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध. हवा होती कोणी तैसे, कोणी होती निशब्द. आई, अहो तुम्ही झोपमोड केली का तुझी? नाही हो. किती वाजलेत? 8 वाजून गेले. अरे बापरे, खूप उशीर झाला ना. हे उठलेत का? आधी बाहेर गेला सुद्धा. यांनी उठवलं सुद्धा नाही मला. शुभ्रा, अगं रात्री तुला खूप उशिरापर्यंत झोप नव्हती ना लागली, म्हणून तुला न उठवताच गेला तो. बरं, मी आंघोळ करून घेते, आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. त्याची काही घाई नाहीये. तुला एक विचारू? विचारा ना. कालपासून बघते, अगदी गप्प गप्प आहेस. कसल्या तरी खूप विचारात असल्यासारखी वाटतेस. काय झालंय? अहो काही नाही, सहजच. तू नको ग त्या कुसुम वंसनचं बोलणं मनावर घेऊस. तुला म्हटलं ना मी मागे, त्या तशाच आहेत फटकळ. पण मनात खरंच काही नसतं हं त्यांच्या. अहो ते काही मला माहित नाही आहे का, आणि मागचं सगळं मी विसरून सुद्धा गेले. खरं सांगतेस ना? अगदी खरं. बरं आई, आज मी जरा राधा वहिनींकडे जाऊन येऊ का? अगं जा की, त्यात काय विचारायचं, सहजच ना. हो, प्रथमेशला भेटावंसं वाटत होतं. कालच तो येऊन गेला की इथे. नको जाऊ का मग? अगं नाही नाही, जा जा. अगदी आत्ताच गेलीस ना तरी चालेल. स्वयंपाकाची काही काळजी करू नकोस, नाहीतरी आज आधी नाहीच आहे जेवायला. ये, जाऊन ये. बरं. प्रथमेश, प्रथमेश, प्रथमेश चल उठ उठ. प्रथमेश 6:30 झालेत. उठ उठ ना. मग आवरायला वेळ लागतो की नाही. उठ उठ म्हटलं ना. मग रात्री लवकर झोपत नाहीस, मग सकाळी लवकर उठत नाहीस. उठ प्रथमेश, उठ. असं नाही करायचं. ऐकत नाहीस तू. अगदी 5 मिनिटात उठला नाहीस ना तर फटके देईन. काय हा पसारा. शी, सगळी चित्र इकडे तिकडे इकडे तिकडे.
कुसुम आत्या, मी राधा वहिनींकडे चालली आहे. आई जरा आंघोळीला गेल्यात, त्यांना निरोप द्याल का मी गेले म्हणून? अरे देवा, आता तू त्या चंदूकडे निघालीस का? हो. का? नाही काही नाही, तुला कोण अडवणार? जा बाई, तू जा जा तू. आता इथल्या घरातल्या लोकांना भूल टाकलीयस, आता तिथे जाऊन तिथल्या लोकांना भूल घाल. नाहीतरी तो प्रथमेश तुझ्या मागे 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 फिरतच असतो. अहो आत्या, असं का बोलताय? हे खबरदार, मी तुझी आत्या बित्या काही नाहीये. हं, माझ्या भाच्यानी तुझ्याशी लग्न केलंय, एवढंच तुझं माझं काय ते नातं. उगाच माझ्याशी नातं जोडून माझ्यावरती जादू टाकण्याचा काही प्रयत्न करू नकोस. तुला महागात पडेल ते, समजलं ना? त्या दिला नाही अक्कल, त्याने तुझ्याशी. जाऊ दे, मी कशाला हे सारखं 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 बोलतेय. जा बाई, जा तू, जा ना, जा. देईन तुझा निरोप मी वहिनीला. जा.